प्रत्येक विषयावर चर्चा केली आणि समान न्याय मी सर्वांना देईन अशा प्रकारचा शब्द देखील त्यांनी लोकांना दिला. एक चांगलं वातावरण, उत्साहाचं वातावरण आहे. खूप दिवस झाले या क्षणाची सगळे वाट पाहत होते की आता अजित पवार येतील आणि नियोजनच्या बैठकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातही सर्व कार्यकर्ते एकत्र होते. झाल्यानंतर मी जेव्हा परळीला आले दोन्ही वेळा मी काही कळवलं नव्हतं कोणाला आणि सत्कार घेणार नाही म्हणून सांगितलं होतं, पण त्यांची एक उत्सुकता होती आणि सामुदायिक सत्कार नाही तर कोणाच्या घरी गेलं तर ते सत्कार असं ते करतायत. बाकी ओव्हरऑल वातावरण चांगले, बैठक चांगली पार पाडली. आता तुम्हाला काय बैठकीमध्ये जी चर्चा होते की धनंजय मुंडे पालकमंत्री असताना 30 कोटी 70 लाख रुपयाचा बोगस निधी उचलल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. तर अजित पवार म्हणाले होते की त्यांनी जर पुरावे दिले तर मी कारवाई करेन. तर सुरेश धस म्हणाले की पेन ड्राईव्ह देणार त्याच्या संदर्भात. ते जेव्हा देतील तेव्हा ते पाहतील आणि सांगतील. अशी कुठली चर्चा तर बैठकीत आमच्यासोबत झाली नाही. पहिली अशी डीपीडीसीची बैठक असेल ज्यामध्ये आपण मंत्री असून पालकमंत्री नाही. पण मला बरं वाटलं ऍक्च्युली. इट वॉज सेन्स ऑफ रिलीफ. कारण मला पण जेव्हापासून मी राजकारणात आहे सतत मला मोठा रोल घ्यायची सवय लागलेली आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर त्या रोलची सवय लागली. आज मलाही थोडंसं रिलॅक्स वाटलं की बीड जिल्ह्याला त्या खुर्चीतून नाही त्याच्या बाजूच्या खुर्चीतून पाहता आलं. प्रत्येक गोष्ट ही अनुभव आहे आणि लोकांसाठी त्याचा चांगला उपयोग करावा हा माझा कल आहे. तुम्ही खूप अजित पवारांच्या जवळ एकदम बाजूची खुर्ची मिळवली होती आज. तिथे मिळवली नाही मी. ते तिथे मिळवली म्हणजे कोणी संगीत खुर्ची नव्हतं खेळत. तिथली तुम्हाला त्यांच्या बाजूचीच खुर्ची मिळाली. तिथे जे लिहिलं होतं त्याप्रमाणे झालं. तसंच असतं, प्रोटोकॉल असतो सरकारी बैठकीचा. त्या आरोपाकडे जेव्हा माझा प्रोटोकॉल नव्हता मी 5 वर्ष फिरकले देखील नाही बैठकीत. जे प्रोटोकॉल प्रमाणे बसवलं तिथं बसले की त्याच्यात काय एवढं बाकी. मात्र तुम्ही 5 वर्ष असताना जी डीपीडीसीची बैठक होती आणि त्यानंतर 5 वर्षानंतरची ही पहिली बैठक अटेंड करताय. काय काय बदल झालाय असं वाटतंय? निधीच्या संदर्भात आता दादांकडून अपेक्षा आहे आणि विकासाच्या वेल ट्रॅकवरती आहोत का? बदल असतोच अविरत. दर 5 वर्षांनी बदल होतो. एक व्यक्ती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जरी निवडून आला तरीही तो नवीनच असतो त्या टर्मसाठी. तर बदल होतच असतो. बदल झालाय काही कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू. हो चला. येस ओके एक मिनट ताई एक मिनट. एक सेकंड वो बूम ऑन किए क्या? एक मिनिट नहीं ऑन नहीं किए. झालं आपलं सुरू. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला की बदल झालाय काय? Yes. तर बदल अविरत प्रक्रिया आहे. बदल होत असतो. पण जेव्हा मी पहिल्यांदा जिल्हा नियोजनच्या बैठकीला स्वतः मंत्री म्हणून आले तेव्हा माझ्यासोबत प्रीतमताई खासदार होत्या आणि आज मला राहून आठवण येत होती की प्रीतमताई 5 वर्ष माझ्यावर खासदार होत्या. यावेळी नवीन खासदार आलेले आहेत आणि मला वाटतं नमिता मुंडे माझ्याबरोबर नव्हत्या. मी जेव्हा 5 वर्ष होते त्या नवीन दिसल्या आणि विजयसिंह पंडित नवीन आमदार आले. माझी बैठक झाली. बैठकीनंतर माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली नाही आणि जरी मी त्यांच्याशी चर्चा केल्या एकदा नाही अनेकदा तर त्या चर्चा मी तुम्हाला सांगेन कशावर. असं आहे की सध्या धनंजय मुंडे यांचा विषय खूप चर्चेमध्ये आहे. आज त्या विषयावर दादांशी तुम्ही काय बोलला का, एक बहीण म्हणून किंवा एक सहकारी म्हणून? माझं म्हणणं आहे कुठल्याही विषयात आपण हस्तक्षेप करणं योग्य नाही. बऱ्याच दिवसानंतर ही बैठक झाली होती डीपीडीसीची. ती वादळी होती का एकदम शांततेत होती? कारण अपेक्षा होती की खूप आतमध्ये. ती शांततेत झाली त्याच्यामुळेच तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाहीये. शांततेत झाली. साहजिक आहे. बैठक म्हणल्यावर विधानसभेत काही वादळी नसतात का? विधानसभेचे अधिवेशन आमदार बोलतात, चर्चा करतात, अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात. तसं तर एखादा अधिकारी आपलं बोलतोच तशाच पद्धतीची झाली. मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही. इतके वर्ष मी डीपीसीच्या बैठका फक्त वेगळेपण हे होतं की दादा पालकमंत्री म्हणून आलेले. दादांचा तुमचा अनुभव खूप वर्षाचा आहे. दादांची एक वेगळी स्टाईल ऍक्च्युली माझा दादांचा अनुभव नाही. मी पहिल्यांदा दादांशी आत्ता पहिल्यांदा संलग्न झाले, काम करते आणि मी दादांनाही स्वतः म्हटलं की दादा तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो स्पष्टवक्तेपणा पाहिला तो मला आवडला. माझ्यामध्येही तो स्वभाव आहे. फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्टवक्तेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं, पण तुम्ही लावा. शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसल्या आणि मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारणात. विरोधकांनी पण आजच्या बैठकीचं कौतुक केलं की सगळ्यांना न्याय मिळाला. विरोधक कोण?
विरोधी पक्षाचे म्हटलं नाही, बैठक ही अधिवेशन म्हणजे जसं प्रत्येक जण येऊन मांडतं तसा एक जिल्हा नियोजनचा विषय आहे. तर 5 तारखेला मुख्यमंत्री पण जिल्ह्यामध्ये येत आहेत, काय त्याची तयारी? ते मला अशी कुठली कल्पना नाही. ताई, राज ठाकरे यांचं एक वक्तव्य आलंय. ते म्हणाले की अजित पवारांना 42 जागा आणि शरद पवारांना 10 जागा ही न समजणारी गोष्ट आहे. म्हणजे हे जे निकाल लागले त्याच्यावरती त्यांना शंका आहे. मी काय त्याच्यावर बोलणार आहे. ताई, मात्र अर्थमंत्र्यांनी आजची डीबीडीसीची बैठक घेतली. जिल्ह्यासाठी आणखी वाढीव निधी मिळावा किंवा नवीन जसं की विमानतळाचा विषय देखील चर्चेला गेला. असे कुठले महत्वाचे मुद्दे आणि कायमस्वरूपी विकासासाठी जिल्ह्यासाठी महत्वाचे महत्वाचे विषय आहेत. सर्वात अजितदादांनी जे सांगितलं की या जिल्ह्यामध्ये बरेच उद्योग येऊ इच्छितात, त्यामुळे पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं पण ही जबाबदारी, तुम्ही पण या जिल्ह्याचे रहिवासी आहात, काही आलेत संभाजीनगरवाले पण बाकीचे, तर तुम्ही या जिल्ह्यामधली सगळी एखाद्या घटना, एखादा दुर्दैवी प्रसंग याच्यामुळे जिल्ह्याची आपली जी प्रतिमा आहे ती डागाळली नाही पाहिजे, जेणेकरून बाहेरचे लोक इथे उद्योग टाकायला येऊ शकतात. मी पालकमंत्री असल्यापासून विमानतळाचा प्रयत्न मी पण करत होते, पण जेव्हा शासनाने निर्णय घेतला की शासकीयच जागा पाहिजे तर तेवढी जागा एका ठिकाणी मिळणं हा एक प्रश्न होता आणि तो प्रश्न कसा सोडवायचा तर दादा म्हणले त्याच्यामध्ये काही मदत करू, आर्थिक सुद्धा अडचण आली तर, आणि विमानतळाचा विषयही मार्गी लावू. तर खूप चांगला तो त्यांनी वेलकम केला. काही रेल्वेचे विषय कोणी मांडले, निधीचे विषय मांडले आणि ते सगळे सकारात्मक चर्चा झाली. मनोज जरांगेंचं सध्या आंदोलन सुरू आहे, तुम्ही तिथले पालकमंत्री आहात. आज ते आंदोलन मागे घेतली अशी चर्चा, काय तुमची चर्चा होती का आंदोलनासंदर्भात? नाही, हे पहा, मी पालकमंत्री जरी असली तरी जरांगे पाटलांचं आंदोलन मी जवळून पाहते अनेक वर्ष, आणि दरवेळी माझ्या शिवशक्ती परिक्रमे दरवेळी मी त्याच्याविषयी माझं म्हणणं नेहमीच मांडलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याचा सन्मानच केलेला आहे. जरी मी पालकमंत्री असले तरी हे जे निर्णय आहेत हे माझ्या पातळीच्या बाहेरचे निर्णय आहेत आणि एक आपली जी संविधान आहे त्याच्या चौकटीत त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मी वेळोवेळी मांडलेली आहे आणि कदाचित त्यांनी आज उपोषण मागे घेतल्याचं तुमच्याकडूनच कळलंय. त्याची मी डिटेल माहिती घेईन पालकमंत्री म्हणून. धनंजय मुंडेंचा राजीनाम्याच्या बाबतीत जी मागणी होती सध्या किंवा राज्यातून सुद्धा ती चर्चा होती, त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? कारण धनंजय मी मुंडे ही भूमिका पहिल्या वर्गामध्ये माणूस एकदा बसतो, दोनदा बसतो, तीनदा बसतो, ती सवय होऊन जाते त्याला. ही भूमिका मी एका वर्गात मांडली आहे. आता मी पुढेच आहे. नाही, त्याला दुसरं किनार अशी होती की काही दिल्लीला किनार जात पिनार आहेत काही आणि ते नाही. परत दिल्लीला जाणार आहेत. हा मी विषय असल्यामुळं. हे पहा, तुम्ही परत तुम्हाला ऐकणाऱ्याला कळतं आणि तुम्हालाही कळतं. मी काही त्यांची प्रवक्ता म्हणून ते कुठे चालले आहेत, काय चालले सांगू नाही शकत. ते एक व्यक्तिमत्व आहेत स्वतंत्र, दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा आमच्या राज्याच्या प्रमुखांनी काय करायचं त्याच्यावर त्यांनीच भाष्य करणं उचित आहे. मी कसं सांगू त्यांच्यात काय बोलणं. काही आता कार्यकर्त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही बोलत असताना फुलं हो. फटाके वाजू नका अशा मी पद्धतीचं हात आवाहन जोडून विनंती केली आहे की माझ्या स्वागतासाठी हे जेसीबी वगैरे लावू नका. ते सगळे हाऊस पिटली आहे कार्यकर्त्यांची आणि हे फटाके नका उडवू. आता काही ठिकाणी अंतरून ठेवले होते, त्यांनी माफी मागितली माझी. फटाके उडवू नका, कारण मी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो याच्यातून. माझं स्वागत एक गुलाबाचं फूल देऊन केलं तरीही तेवढंच माझ्यासाठी मोलाचं आहे. कोणी 3-3दा हार घातला आणि हजारो रुपयाचे फटाके उडवले तर कदाचित तो माझ्या निगेटिव्ह बुकमध्ये जाऊ शकतो. ताई, पर्यावरण मंत्री आहात तुम्ही. आता राज्याचं पर्यावरण सुधारण्याबरोबरच जिल्ह्याचं जे सामाजिक प्रदूषण झालं त्यावर काय उपाययोजना करणार आहे, ते दूर करण्यासाठी काय करणार आहे? पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे 2 प्रकार असतात. एक प्रदूषण असतं जे खरंच प्रदूषण असतं आणि एक प्रदूषण असतं त्याची अफवा असते. मला असं वाटतं की या जिल्ह्यामधला नागरिक इतका ह्या सगळ्या राजकारणाच्या चक्कीमधून पिसून आलेला आहे की त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं वातावरण फार काळ टिकणार नाही. टिकावा असेही प्रयत्न होतील, ते व्हावं असेही प्रयत्न होतील. पण मला असं वाटतं की बीड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे जिथे सगळेजण अत्यंत एकोप्याने राहतील. हा, ज्याला काहीही राजकारणाशी लाभ नाही, ज्याला काही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, अशा माणसाचं मत महत्वाचं आहे. आणि मला वाटत नाही की त्यांना जिल्ह्यामध्ये असं कुठलंही वातावरण कधी झालेलं आहे. ते काही काळात झालं पण ते परत नॉर्मल पूर्ववत होईल. काही दिवसापूर्वी तुम्ही बीडची बारामती व्हायला पाहिजे, बीडचा बारामती सारखा विकास व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. बीडच राहायला पाहिजे. बीड नाही, बीड विकास तसा झाला पाहिजे, विकास तसा झाला पाहिजे. आता पालकमंत्री अजित पवारच आहेत. आज मी कुठेही गेले, मी जरी जपानला गेले तरी म्हणेन बीड जपान सारखा झाला पाहिजे. असं नेता हवाय का नाही तुम्हाला की जो जिथे जाईल तिथला विकास बघून म्हणेल की असा विकास झाला पाहिजे, तो जिल्हा तो झाला पाहिजे असं नाही. तर मी जिथेही जाईन तिथे वाटेल की हा जिल्हा असा विकासाचा व्हावा.
त्या दिशेने काय प्रयत्न सुरू झाला आज पहिली बैठक? त्या दिशेने प्रयत्न सुरूच आहे ना. माझ्या 5 वर्षाच्या काळात पहिले रोड नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, रेल्वे नव्हतं, पाण्याचे दुष्काळ होता. त्या सगळ्या गोष्टींची लढत इथपर्यंत आलोय. आणि आता जरा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जास्तीत जास्त इथे लोकांना चांगला विकास द्यावा याचा प्रयत्न आमचा आहेच आहे. तो प्रयत्न यशस्वी व्हावा अशी प्रार्थना करते. आता रेल्वेचं स्वप्न देखील पूर्ण होते. रेल्वे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, बीडपर्यंत पोहोचते, परळीपर्यंत लवकर पोहोचेल अशा पद्धतीने रेल्वेचे अधिकारी सांगतात. कसं बघता याच्याकडे आणि रेल्वे आल्यानंतर विकास होईल का? आणि ह्या रेल्वेमध्ये श्रेयवाद खूप मोठा चालू आहे. श्रेयवाद जरी असलं तरी ही रेल्वे पूर्ण आता वाद केव्हा असतो जेव्हा 2 लोक बोलतात. आम्ही तर काही म्हणतच नाही ना. आम्ही तर काही म्हणत नाही. जे आम्ही केले ते जगासमोर आहे. वाद केव्हा असतो जेव्हा 2 माणसं वेगळी मतं मांडतात. आम्ही जे केलंय सगळं आजकाल ऑनलाईन आहे. कधी बजेट आलं, कोणी आणलं, सगळं आहे. परत प्रश्न विचारतो. व्हिज्युअल जे आम्हाला मिळालं बाहेर, त्यामध्ये अजित पवार, नंतर तुम्ही आणि नंतर धनंजय मुंडे असे बसलेले होते. त्याच्याविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तोच आणि प्रश्न परत अडचण विचारता. प्रॉब्लेमचा नाही आहे, परंतु पूर्वी अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडे तर असतात. मी नव्हते ना. तुम्ही आज जवळ दिसलात आता. अहो इतका म्हणजे खरंच तुमच्या चॅनलला न शोभणारा प्रश्न आहे हा. तुम्हालाही नाही शोभणार प्रश्न हा प्रश्न आहे. देवेंद्र धनंजय उशिरा आला तर ती खुर्ची रिकामी ठेवायची का अजितदादांच्या? तर मंत्री लिहिलेलं होतं, तिथं लिहिलं नव्हतं मंत्री धनंजय मुंडे. मंत्री लिहिलं होतं, मी मंत्री आहे, बसले तिथे. अजितदादांनीच सांगितलं. मग धनंजय उशिरा आला, मग तो बाजूला बसला. एवढं त्याच्यात काही केस पाडण्याची आवश्यकता नाही. आणि त्याच्याने प्रवृत्ती तुमची पण चांगली नाही दिसणार. काही दुसरं एक असं होतं की सकाळी अजितदादा म्हणाले की विकास तर मी अजितदादांबरोबर बारामतीत आहे, अजितदादांबरोबर मुंबईच्या बैठका तर कुठेही आहे. तर मला कळतच नाही. मी तिथं बसून यायचं वाटतं का तुम्हाला? असं नाही, तुम्हाला त्यांनी कोणीही ताई खंडणी जर मागितली तर असा त्याच्यावरती संबोधतात. मुक्का लावणार असं 2 दिवसापासून तुमचा ताई ताईच आता म्हणणार बऱ्याचदा राजकारणात. उल्लेख केला. तुम्ही ताईच म्हणणार ना मला. ताईच राजकारणात म्हणणार. काय म्हणायला पाहिजे मला ताई? जर कोणी ते तुमचा कौटुंबिक कलह होता खूप वर्षापूर्वी. आमच्यात काही कौटुंबिक कलह पूर्वीचा नव्हता. म्हणजे कौटुंबिक कलह नव्हता. आम्ही 2 वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचारांचे होतो. कौटुंबिक काय आमचे वैयक्तिक भांडणं वगैरे घर काही नव्हतं. फोडल्याचा आरोप, या सगळ्या गोष्टीमुळे हा प्रश्न विचारतो. पूर्वी जे हो ना. मग त्याच्या सगट आम्ही इथे आहोत तर ते विषय कौटुंबिक वैयक्तिक विषय नसतो. तो एक राजकीय विषय आहे. खंडणी जर मागितली तर मुक्का लावणार असं सांगितलं अजित पवार. एक मिनिट थांब सचिन. खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोक्का लावणार असं अजित पवार म्हणतात. मग चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागत आहे. 2 गट झाले, बाचाबाची काही पाहायला मिळालं असं बजरंग सोनवणे. आता तुम्ही बाहेर राहून असलं काही बोलणार तुम्ही बजरंग सोनवणे खासदार यांनीच सांगितलेलं. तेच उत्तर देऊ शकते. काही मात्र 5 वर्ष तुम्ही पालकमंत्री असताना बीड त्या कालावधीमध्ये शांत होतं, बहुतांश लोकांनी देखील मान्य केलं. आता मधल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? तुम्हीच सांगा काय बदललं आणि तुमच्या दृष्टीने आणि व्यवस्थित कसं करायचं मी करते. पण काय बदललं तुम्ही सांगा. मी नव्हते हे बदललं का? हे पहा, एक स्त्री जेव्हा राजकारण करते तेव्हा ती नुसतं वेगळ्या पद्धतीने करते. त्यातल्या मला तरी तसं वाटतं की माझ्या या मातीत जन्म झालाय. इथे मी नुसते भौतिक विकास करून जमणार नाही. तर इथे आतून माणसाचाही विकास झाला पाहिजे. माणसाचा सुद्धा एक त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या संस्कारामध्ये विकास झाला पाहिजे. असं काम करायचा मी प्रयत्न केला आणि तसंच आहे. मला 5 वर्षातला बदल मला तर काही माहित नाही. तुम्हीच सांगा काय झाला असेल तर मला सांगा. मी त्याच्यावर काम दुसरा, करेन. तुम्ही पर्यावरण मंत्री असल्यामुळे एक प्रश्न विचारतो. परळीला जो राखेचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण आणि किंवा ती राखेची जी काही स्मगलिंग वगैरे आहे, प्रदूषणाच्या अनुषंगाने किंवा स्मगलिंगच्या अनुषंगाने काय त्याच्यात करणार आहात? मी प्रदूषणापुरतं बोलते. मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी हे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कधी मला राखेचा ट्रक उघडा दिसला जाताना तर मी थांबवायचे, त्याच्यावर कारवाई करायचे, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावायचे. आताही मी तेच करणार आहे. राखेचं प्रदूषण नियमाने ती राख उचलली जावी, नियमाने कव्हर करून न्यावी. अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर त्याचा ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जो जिथे तो चाललाय आणि जिथून तो चाललाय या सगळ्यांवर कारवाई होईल. बीडमधील समस्या सोडवण्यासाठी काम करणार असं पंकजा मुंडे म्हणतात. यानंतर